फुटबॉलची फिफा, क्रिकेटची आयसीसी की जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय, क्रीडा विश्वात सर्वाधिक कमाई करणारी संस्था नेमकी कोण आणि हा पैसा येतो कुठून? आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रीडा विश्वातील या आर्थिक महासत्तांची पोलखोल करणार आहोत. नमस्कार, मी हर्ष. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सुरू करूया त्यांच्या प्रवासापासून. फिफा 1904 मध्ये 7 युरोपीय देशांनी मिळून पाया रचला. आज 200हून अधिक देश याच्याशी जोडले गेले. आयसीसी 1909 मध्ये इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून सुरू झालेली संस्था आज 110 देशांचे नेतृत्व करते. बीसीसीआय 1928 मध्ये स्थापना, पण आज हे बोर्ड जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड ठरले. आता वळूया महासत्तेकडे, म्हणजे फिफाकडे. फुटबॉल विश्वचषक हा फिफाच्या कमाईचा महत्वाचा हिस्सा आहे. 2022च्या कतार विश्वचषकात फिफाने $7.57 अब्ज म्हणजे 70,000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. आता 2026च्या विश्वचषकाचे लक्ष $9 अब्ज इतके प्रचंड आहे. फिफाची ताकद म्हणजे त्यांची जागतिक पोहोच. जगातील 5 अब्ज लोक फुटबॉल पाहतात. क्रिकेटच्या जगात पाय ठेवला तर चित्र थोडं वेगळं दिसतं. आयसीसी त्यांचा महसूल प्रामुख्याने विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर अवलंबून असतो. 2025 मध्ये त्यांनी 7,175 कोटींचा महसूल नोंदवला. विशेष म्हणजे आयसीसीच्या कमाईतील 75% वाटा एकट्या भारत देशातून येतो. बीसीसीआय इथे खेळ बदलतो. 2024-25 मध्ये बीसीसीआयचा अपेक्षित महसूल 11,055 कोटी रुपये होता. आयपीएल, मीडिया हक्क आणि महिला प्रीमियर लीग हे तर त्यांचे स्रोत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, केवळ बँकेत ठेवलेल्या रकमेच्या व्याजातून बीसीसीआयने 1,368 कोटी रुपये कमावले. तर मग विजेता कोण? महसूल आणि जागतिक विस्तार या दोन्ही बाबतीत फिफा ही एक जागतिक महासत्ता आहे, जिची तुलना करणं कठीण आहे. पण क्रिकेटच्या क्षेत्रात मात्र भारताची जादू चालते. 70% महसूल एकट्या भारताकडून येत असल्याने बीसीसीआय हे क्रिकेट विश्वाचे खरं आर्थिक केंद्रबिंदू मानलंय. तुम्हाला काय वाटतं, क्रिकेट भविष्यात फुटबॉलची बरोबरी करू शकेल का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.